पुढची बातमी पाहूयात। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे। शेकडो जेसीबी 10 हायवासह पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात करण्यात आलाय। जवळपास 3000 अतिक्रमणांवर हातोडा पडणार आहे। संभाजीनगर जालना रोडवरची ही अनधिकृत बांधकामं आहेत। छत्रपती संभाजीनगर ते जालना रोडवरील मुकुंदवाडी ते केम्ब्रिज वापरण्यासाठी अधिकृत बांधकामं विनापरवाना बांधकामं होती। या संदर्भातली अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्या सोबत जोडले गेलेत। या संदर्भातली अधिकची काय माहिती आहे, कशा संदर्भात ही कारवाई होतीये? छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासात ही सगळ्यात मोठी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आलेली आहे आणि माझ्या सभोवताली हा पोलिसांचा, अधिकाऱ्यांचा, कर्मचाऱ्यांचा आणि जेसीबी, ट्रॅक्टर अशा मोठ्या वाहनांचा मोठा बंदोबस्त दिसतो आहे। यासाठी की छत्रपती संभाजीनगर शहरातील जालना रोड, त्याचबरोबर पैठण रोड आणि जिथे जिथे मुख्य रस्त्याच्या बाजूला अतिक्रमण केलेली आहेत ती सगळी अतिक्रमण हटवण्यासाठीची ही मोहीम आता सुरू होणार आहे। आणि त्यासाठी चिकलठाणा परिसरातल्या या मैदानामध्ये आपण पाहतो आहे एका बाजूला जवळपास 20 ते 25 जेसीबी आहेत, पोकलेन आहेत, मोठमोठे ट्रक्स आहेत, त्याचबरोबर ॲम्ब्युलन्स आहेत, अग्निशमन दलाची वाहनं आहेत आणि हा सगळा आजूबाजूचा जो व्यक्ती बघतोय, माणसं बघतोय ती सगळे महानगरपालिकेचे अधिकारी, पोलीस आहेत। महानगरपालिकेचे जवळपास 350हून अधिक अधिकारी या ठिकाणी कार्यरत आहेत। सोबतच पोलीस 200 पेक्षा जास्त पोलीस आता मैदानावर उतरणार आहेत, म्हणजे रस्त्यावर उतरणार आहेत। त्यामुळे मी इरफानला इकडे बोलवतोय कारण आपण अधिकाऱ्यांशी सुद्धा चर्चा करणार आहोत, कारण महानगरपालिकेच्या वतीनं ही सगळ्यात मोठी मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। जालना रोड जो पूर्णतः गेल्या अनेक वर्षांपासून लोकांनी काबीज केला होता, घरं बांधली होती, ती आता हळूहळू पाडायला सुरुवात होणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक आठवडाभरापासून सर्वांना नोटीस दिली होती। हे प्रकरण हायकोर्टामध्ये गेलं होतं, त्यानंतर हायकोर्टाने सुद्धा सांगितलं की आता अतिक्रमण थांबवता येणार नाहीत। आपल्यासोबत महानगरपालिकेचे अधिकारी आहेत। सर, आम्ही 2 मिनिटे तुमचं घेतोय। एवढी मोठी मोहीम पहिल्यांदाच हाती घेतलेली आहे, इतिहासातली ही मोठी मोहीम असणार आहे। कशा पद्धतीने तयारी केलेली आहे, कशी कशी अतिक्रमण इथले हटवली जाणार आहेत? माननीय उच्च न्यायालयाने जे काल निर्देश दिलेले होते त्या निर्देशानुसार आम्हाला आजच्या दिवशी केम्ब्रिज चौकपासून एपीआय कॉर्नरपर्यंत आपल्याला पूर्ण अतिक्रमण आज निष्कासित करायचे आहेत। त्यासाठी महानगरपालिकेचे 350 कर्मचारी आज इथे उपस्थित आहेत आणि त्याबरोबरच पोलीस आयुक्त महोदय जे आहेत, पोलीस आयुक्त महोदयांनी आम्हाला 200चा स्टाफ आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे। त्यामुळे टोटल आमचे 550च्या घरामध्ये आज इथं मनुष्यबळ आहे। यंत्रसामुग्री म्हणाल तर आमच्याकडे आज 20 जेसीबी, 5 पोकलेन्स, 20 टिपर, 2 रुग्णवाहिका, 2 अग्निशमन बंब आणि कोंडवडे वगैरे अशा मोठ्या प्रमाणात आम्ही सोबत ठेवलेले, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा अडथळा मोहिमेदरम्यान येऊ नये। किती अतिक्रमण हटवली? आपण पाहू शकतो छत्रपती संभाजीनगर मधली सर्वात मोठी अतिक्रमण हटाव मोहीम म्हणता येईल। छत्रपती संभाजीनगर ते जालना रोडवरील मुकुंदवाडी ते केम्ब्रिज बायपास पर्यंतची ही अनधिकृत बांधकामं यात समाविष्ट आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।